सावली येथील रहिवाशांनी वनजमिनीवर स्टेडियम बांधण्याच्या मागणीसाठी सोमवारी मोर्चा काढला होता। या मुद्द्यावर संयुक्त आदिवासी कृती समितीचे जितेश कुळमेथे यांनी जिल्हा प्रशासनाकडे मागणी केली की सदर जागा शासकीय वसतिगृहासाठी उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी निवासाची संधी मिळेल। पत्रकार परिषदेमध्ये कुळमेथे म्हणाले की 75 वर्षांनंतरही आदिवासी समाज शिक्षण व्यवस्थेशी पुरेशा प्रमाणात जोडलेला नाही। शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या बाबतीत आदिवासी समाज अद्याप मागासलेला आहे। सावली तहसीलमधील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी निवासी वसतिगृह उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे अनेक वेळा निवेदन देण्यात आले। या संदर्भात चर्चा तसेच उपोषणही करण्यात आले होते। या दरम्यान सर्वेक्षण क्रमांक 797 व 798 मधील वनजमीन शासकीय वसतिगृहासाठी ताब्यात घेण्याची मागणी करण्यात आली होती आणि त्याची अंतिम प्रक्रिया सध्या सुरू आहे। तथापि काही लोक या मागणीला राजकीय रंग देत असून सामाजिक तणाव वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। मोर्चानंतर काही आदिवासी कार्यकर्त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्याचेही सांगण्यात आले। शासकीय आदिवासी वसतिगृह बांधण्याच्या मागणीसाठी 19 ते 24 डिसेंबर 2024 दरम्यान तहसील कार्यालय सावली येथे उपोषण करण्यात आले होते। या उपोषणाची दखल घेत खासदार नामदेवराव किरसान, अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी चौधरी, प्रकल्प अधिकारी विकास राचलवार, एसडीओ चरडे, तहसीलदार प्रांजली चिरडे यांनी भेट देऊन चर्चा केली। अखिल भारतीय आदिवासी चंद्रपूर जिल्हा युवा अध्यक्ष अतुल कोडापे, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे सावली तहसील अध्यक्ष प्रवीण गेडाम आणि त्यांच्या सहकाऱ्यांना सोशल मीडियावर तसेच सार्वजनिक ठिकाणी जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याची माहिती देण्यात आली। पत्रकार परिषदेत डॉक्टर देव कन्नाके, जितेश कुळमेथे, अॅडव्होकेट भैयाजी उईके, अतुल कोडापे, कृष्णाजी मसराम, विजय कुमारे, दीपक पेंदोर, प्रवीण गेडाम आदी उपस्थित होते। संयुक्त आदिवासी कृती समिती जिल्हा शाखा चंद्रपूरच्या वतीने आज दिनांक 18/3/2025 ला शमी पत्रकार संघ चंद्रपूर या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्यात आली। स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर देखील चंद्रपूर जिल्ह्यातील सावली या ठिकाणी आदिवासी मुलामुलींचे वसतिगृह हे किरायाने भाड्याची रूम करून या ठिकाणी वसतिगृह या ठिकाणी स्थापन झालेले आहे। मात्र आदिवासी विकास विभागाच्या स्वतंत्र इमारती झाल्याच पाहिजे, आदिवासी मुलामुलींना शिक्षण मिळालं पाहिजे, शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आलाच पाहिजे। त्यामुळे तिथल्या आदिवासी विकास परिषदेच्या मार्फतीने सन्माननीय अतुलजी आणि प्रवीणजी यांचा जवळपास 5 दिवसाचा प्रचंड मोठा एक आंदोलन चाललं आणि त्या आंदोलनाच्या निमित्ताने त्यांनी सांगितलं की आदिवासींच्या वसतिगृहासाठी मौजा सावली येथील सर्वे क्रमांक 797 आणि 98 ही जमीन आदिवासींच्या वसतिगृहासाठी मिळाली पाहिजे। हे सर्व करत असताना ही जमीन मिळाली पाहिजे यासाठी आंदोलन देखील चाललं आणि सन्माननीय जिल्हा प्रशासनाचे आदरणीय अपर अधिकारी, जिल्हा अधिकारी हे देखील त्या ठिकाणी उपोषणास्थळी येऊन त्यांनी उपोषण सोडवलं आणि ते मागणी मान्य केले आणि आश्वासन दिलं की त्या ठिकाणी निश्चितपणे आपण वसतिगृह निर्माण करू। असं असताना काही विघ्नसंतुष्टित लोक, समाजकंटक लोक, जातीवादी लोक त्या ठिकाणी वसतिगृह निर्माण झालं नाही पाहिजे, त्या ठिकाणी आदिवासींचे मुलं शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आले नाही पाहिजे हा हट्टाच घेऊन त्या ठिकाणी खेळाची जागा आहे, मैदान आहे आणि त्या ठिकाणी फक्त खेळलंच पाहिजे असं त्यांचा हट्ट असल्यामुळे त्या ठिकाणी ते अडकाटी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे। आता प्रश्न असा आहे की शिक्षण हा मुख्य प्रवाह असल्यामुळे शिक्षणाची प्रामुख्याने गरज आहे आणि असं असताना वसतिगृह ही जनरली गावामध्ये असली पाहिजे, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून, विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून सेफ्टी असले पाहिजे आणि खेळाचं जनरली मैदान हे गावाच्या बाहेर असतं आणि सावली तालुक्यांसाठी ऑलरेडी चेक पिळणी या ठिकाणी स्वतंत्र क्रीडाचं मैदान त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि दिलं असताना त्या ठिकाणी वसतिगृहांची मागणी असताना काही लोक जाणीवपूर्वक आंदोलनकर्त्यांना हॅरेसमेंट करत आहेत, त्यांना व्हॉट्सअपवरती प्रसारमाध्यमावरती मेसेज टाकत आहेत, जीव मारण्याची धमकी देत आहेत आणि म्हणूनच आम्ही काल जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी, प्रकल्प अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना सांगितले की आमचे आंदोलनकर्ते या ठिकाणी संविधानिक आणि लोकशाही पद्धतीने या ठिकाणी मागणी करत असताना काही चुकीची माणसं त्यांना घाबरवण्याचा, त्यांना दबावतंत्र वापरून त्या ठिकाणी एक आवाज दाबण्याचा त्यांचा प्रयत्न प्रचंड मोठ्या प्रमाणात चालू आहे। तुमच्या माध्यमातून मी त्यांना सांगेन की अत्यंत तुम्ही कायद्याच्या पलीकडे जाऊन काम करतात। ती जमीन प्रामुख्याने आदिवासी व इतर पारंपरिक वननिवासी वनहक्क मान्य करणे 2006च्या अंतर्गत त्या ठिकाणी झुडपी जंगल असल्यामुळे ती जमीन आदिवासीशिवाय
किंवा शासनाच्या प्रकल्पाशिवाय इतरांना देता येत नाही. हा कायदा असताना त्या कायद्याचं सातत्याने ते पायमली करत आहेत हे त्यांच्या लक्षात आलं पाहिजे. आणि आमच्या आंदोलनकर्त्याला तुम्ही चुकून त्यांच्या केसाला जरी धक्का लागला ते हे संपूर्ण महाराष्ट्र पेटेल. आणि त्यासोबतच आम्ही तुम्हाला दाखवून देऊ की तुम्ही लढा, तुम्हाला देखील अधिकार आहे, पण तुम्ही या पद्धतीच्या वल्गना करायच्या नाही आणि आमच्या लोकांना दाबण्याचा प्रयत्न करायचा, धमकी द्यायची नाही. आणि निश्चितपणे तुम्हाला सांगतो की कदाचित बीडचं प्रकरण चंद्रपुरामध्ये पुनर्जन्म घेतलं नाही पाहिजे. त्यांनी संतोष देशमुख यांचा करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आणि कदाचित असं झालं तर तुमचं काही खरं नाही. आणि तुम्ही त्या पद्धतीने राहायचं, तुम्ही संविधानिक पद्धतीने मागा, आमचं काही म्हणणं नाही. पण तुम्ही उर्मटपणाची भाषा वापरता तर आम्ही पण जंगलातली माणसं आहोत, आम्हाला पण समजा आम्ही वाघाशी लढतो तर माणसाशी लढायला आम्हाला काही वेळ लागणार नाही. आणि तुम्ही या पद्धतीने हे करत असाल तर आम्ही ज्यांच्याच लोकांना काही तर आम्ही संपूर्ण आदिवासी संघटना सावलीमध्ये येऊन प्रचंड मोठं आंदोलन करते एवढं या ठिकाणी सांगू. धन्यवाद.